अजित पवार यांच्या निधनासंदर्भात काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शंका उपस्थित करत आहेत. ते साहजिक असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. ब्लॅक बॉक्समधील माहिती लवकरच समोर येईल, त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा, असंही त्यांनी स्पष्ट केले. या दुःखद घटनेचा आधार घेऊन काही राजकीय व्यक्ती आरोप करत राजकारण करत असल्याची टीका करत कदम म्हणाले की महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला असताना अशा प्रकारचं राजकारण करणं अतिशय दुर्दैवी आहे. खासदार संजय राऊत यांना उद्देशून त्यांनी थेट आव्हान दिले की तुमच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर ते जनतेसमोर आणावेत. केवळ आरोप करून आणि दुर्घटनेवरून राजकीय फायदा घेणं म्हणजे मगरमच्छाचे अश्रू असल्याची टीकाही त्यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर बोलताना योगेश कदम म्हणाले की अजितदादा गेल्यानंतर पक्षाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत त्यांची मानसिकता शरद पवार साहेबांसोबत जाण्याची नाही, असं मला वाटतं. विलिनीकरणाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत, मात्र काही लोकांना ते सोयीचं नसल्याने त्याला विरोध होत असल्याचंही त्यांनी सूचित केलं. रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत त्यांनी सांगितलं की ते काय मांडतील याची आम्हीही 9 तारखेची वाट पाहत आहोत. रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षापासून संघर्ष आहे. रायगडचं समीकरण वेगळं असू शकतं आणि जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळण्यात काहीही गैर नाही. VIP ट्रीटमेंटबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की कोणालाही विशेष वागणूक दिली जाणार नाही. गोरगरिबांचे अडकलेले पैसे परत मिळवून देण्यावर सरकारचा भर असून या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.